नमस्ते, मी स्नेहा धरपणकर. एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. एसपी9 मराठी माध्यम समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील यांचा वाढदिवस दिनांक 19 मे 2026 रोजी एसपी9 मराठी न्यूज चॅनेलच्या कार्यालयात अत्यंत उत्साहपूर्ण आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. माध्यम, सामाजिक, राजकीय, प्रशासकीय तसेच उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून सागर पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कार्यक्रमामध्ये सन्मान, शुभेच्छा, केक कटिंग आणि सत्कार यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमाचे आयोजन एसपी9 मराठी न्यूज चॅनलच्या कोर कमिटी सदस्यांनी विशेष मेहनत करून केले होते. यामध्ये रोहित डवरी, बाहुबली भोसे, श्रीकांत शिंगे, शुभम शिखरे तसेच चॅनलच्या संपूर्ण स्टाफने पुढाकार घेत कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले. कार्यक्रमासाठी चॅनलचे कार्यालय आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले होते. वाढदिवसानिमित्त केक कटिंग, सत्कार समारंभ आणि शुभेच्छांचा वर्षाव यामुळे कार्यक्रमात उत्साही वातावरण पाहायला मिळाले. जिल्ह्यातील अनेक प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते, आमदार, खासदार, मंत्री तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष उपस्थित दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. सागर पाटील यांनी माध्यम क्षेत्रामध्ये केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय असून एसपी9 मराठी माध्यम समूह भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण करेल अशा शब्दात अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमासाठी कोल्हापूरचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर यांचे OSD भोईटे सर यांनी विशेष उपस्थिती लावत सागर पाटील यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे पुस्तक भेट देऊन सन्मान केला. सामाजिक कार्याची प्रेरणा आणि विचारांचा वारसा जपणाऱ्या या भेटीचे विशेष कौतुक करण्यात आले. खासदार मान्य धैर्यशील माने यांचे स्वीय सहाय्यक अमोल कोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. गोकुळ दूध संघाचे डायरेक्टर SR पाटील यांनी सागर पाटील यांचा विशेष सत्कार करत त्यांच्या माध्यम क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले. जिल्हा परिषद सदस्य यशस्वी उद्योजिका सोनाली राहुल सावंत यांनी बुके देऊन सन्मान केला व भावी वाटचालीस व्हिडिओ बाईटच्या माध्यमातून त्यांनी चॅनलमध्ये करत असलेले काम याबद्दल मनोगत व्यक्त केले. एक्साईज विभागातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले पोलीस निरीक्षक PR पाटील यांनी विशेष मोठा हार, शाल देऊन सन्मान केला. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमात विशेष आकर्षण निर्माण झाले होते. प्रसिद्ध उद्योजक अक्षय पाटील यांनी शाल आणि बुके देऊन शुभेच्छा दिल्या. कागल नगर परिषदेचे गटप्रमुख व विद्यमान नगरसेवक माननीय सतीश घाटगे यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. तसेच शाल आणि बुके देऊन सत्कार केला. सागर पाटील यांनी माध्यम क्षेत्रातून सामाजिक विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले असून त्यांची भावी वाटचाल यशस्वी होवो अशा शुभेच्छा दिल्या. श्री महालक्ष्मी प्रॉपर्टीचे मयूर आंघोळकर, मनोज माने सरकार, अर्जुन पाटील आणि रोहित सर यांनी केक कापून शाल बुके देऊन सन्मान केला. दिनेश माळी फाउंडेशनचे सर्वेसर्वा दिनेश माळी यांनीही पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या. दैनिक रोकटोकचे संपादक सुरेश राठोड यांनी विशेष टोपी, शाल व बुके देऊन सागर पाटील यांचा सन्मान केला. यावेळी त्यांच्या 4थीत शिकणाऱ्या जिजाऊ राठोड या कन्येने केलेल्या जोशपूर्ण शिवगर्जनेने कार्यक्रमात वेगळेच वातावरण निर्माण झाले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिचे कौतुक केले. यानंतर सुरेश राठोड यांनी मनोगत व्यक्त करत सागर पाटील यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील कार्याचा गौरव केला. मुंबई पोलीस टाइम्सचे संपादक, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते भारत देवळेकर यांनी छोटीशी विशेष भगवद्गीता भेट देत शुभेच्छा दिल्या. आध्यात्मिक विचार आणि सकारात्मक ऊर्जा यामुळे जीवनात अधिक यश मिळते असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे नेटके आणि शिस्तबद्ध नियोजन चॅनलचे PRO रोहित डवरी यांनी केले होते. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले. तेज यंत्रा प्रायव्हेट लिमिटेडच्या मॅनेजिंग डायरेक्टर पूनम मोरे यांनी केक कापून शाल व बुके देऊन सागर पाटील यांचा सन्मान केला.
सामाजिक कार्यकर्त्या निर्मला कुराडे यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या। SP9 निर्भया महिला सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य ग्रामीण अध्यक्षा अस्मिता दिघे यांनी विशेष सत्कार करून शुभेच्छा दिल्या। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया SC भारत सरकार महाराष्ट्र राज्य गोवा राज्याचे प्रेसिडेंट डॉक्टर मॅडी तामगावकर यांनी बॅच, शाल आणि नारळ देऊन सन्मान केला। केरली गावचे युवा नेतृत्व महेश शिंदे यांनी बुके देऊन शुभेच्छा दिल्या। महालक्ष्मी ज्वेलर्सचे प्रसिद्ध उद्योजक मधुकर पाटील यांनी विशेष सत्कार केला। व्हायब्रेशन म्युझिक अकॅडमीचे ओनर श्री भूषण साटम व ऋतिक भूषण साटम यांनी केक व बुके देऊन शुभेच्छा दिल्या। SP विद्यानिकेतनचे संस्थापक अध्यक्ष अण्णा पाटील यांनी बुके देऊन शुभेच्छा दिल्या। कागल नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नितीन दिंडे यांनी शाल व बुके देऊन सन्मान करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी SP9 मराठी माध्यम समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील यांच्या पत्नी तसेच SP9 निर्भया महिला सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्याच्या संस्थापक अध्यक्षा प्राध्यापक मेघा पाटील उपस्थित होत्या। त्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले। शिवसमर्थ फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका ज्योती मोरे यांनी केक आणि शाल श्रीफळ देऊन शुभेच्छा दिल्या। तसेच फायनान्स कंपनीचे ऋषिकेश सर यांनी केक कापून बुके देत शुभेच्छा व्यक्त केल्या। कार्यक्रमाचे चॅनलचे PRO रोहित डवरी, मुक्ता डवरी, जाहिरात व्यवस्थापक श्रीकांत शिंदे, बाहुबली भोसे, शुभम शिकरे, सिनियर व्हिडिओ एडिटर जान्हवी घोगळे, न्यूज अँकर स्नेहल घरपणकर, रत्नागिरी जिल्हा संपादक मेघा कोल्हटकर, शिवराज पाटील, सांगोळे सर तसेच माध्यम समूहातील इतर पदाधिकारी, कर्मचारी आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। संपूर्ण कार्यक्रम आनंद, उत्साह, प्रेम आणि शुभेच्छांच्या वातावरणात पार पडला। विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा लाभली। सागर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या या सोहळ्याने SP9 मराठी माध्यम समूहाच्या सामाजिक व माध्यम क्षेत्रातील वाढत्या प्रभावाची प्रचिती पुन्हा एकदा सर्वांनी केली। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।